2026 मध्ये कोणत्या साड्या ट्रेंडिंग आहेत माहितीये का तुम्हाला? काही साड्या ते इतक्या ट्रेंडिंग आणि व्हायरल झाल्यात ना की सगळीकडे या सतत सोल्ड आउट होत असतात. लग्न असो, रिसेप्शन असो, हळद असो किंवा कुठलाही फेस्टिव्ह लुक असो, या साड्या सर्व स्त्रियांच्या विशलिस्ट मध्ये आहेत सध्या. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 ट्रेंडिंग साड्या दाखवणार आहेत ज्या 2026 मध्ये सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत. तर चला बघूया 2026 मधल्या 10 अशा हॉट ट्रेंडिंग साड्या. नमस्कार, मी ग्रीष्मा दातार. वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्हाला साड्या, सिल्क, लक्झरी हँडलूम्स आणि साड्यांमध्ये येणारे नवनवीन ट्रेंड्स याच्याबद्दलची माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. 2026च्या ट्रेंडिंग साड्यांमधली पहिली साडी आहे ती म्हणजे महेश्वरी साडी. साडी नेसली आहे ना, ही सुद्धा महेश्वरीच साडी आहे. प्युअर हँडलूम महेश्वरी साडी आहे. तर 2025-26 मध्ये महेश्वरी साडीची पॉप्युलॅरिटी इतकी वाढलेली आहे आणि याचं कारण म्हणजे या साड्या खूप लाईट वेट असतात आणि एकदम रॉयल लुक देतात तुम्हाला. ही साडी एकदम लाईट वेट आहे, नेसल्यावर इतकं छान एलिगंट लुक देते. त्यामुळे ही साडी वर्किंग वुमन पासून तुम्हाला एखादा फेस्टिव्ह लुक करायचा, छान असा व्हायब्रंट लुक करायचा आहे, त्यासाठी ही साडी एकदम बेस्ट ठरते. या साडीची खासियत आहे की एकदम छान जरी बॉर्डर असतात, कधी कधी खूप छान नाजूक बॉर्डर देखील येतात. आता ही थोडी हेवी बॉर्डर आहे, पण खूप छान सटल जरी बॉर्डर येतात आणि खूप युनिक कलर कॉम्बिनेशन असतात याचे. ही या साडीची खासियत आहे आणि या साड्या नेसल्या लुक एकदम ग्रेसफुल दिसतो. महेश्वरी साड्या या फेस्टिवल लुक देतातच, पण जेव्हा एखादं फॉर्मल काहीतरी असेल ऑफिसमध्ये तर त्यावेळेस सुद्धा या साड्या परफेक्ट ऑप्शन ठरतो. त्यामुळे 2026 ची सगळ्यात हॉट ट्रेंडिंग साडी आहे महेश्वरी साडी. महेश्वरी साडीबद्दल मी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. जर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच तुम्ही जाऊन बघा आणि माझं स्वतःचं पर्सनल महेश्वरी साडी कलेक्शन काय आहे ते सुद्धा तुम्हाला जाणून घेता येईल. ट्रेंडिंग साड्यांच्या लिस्ट मधली दुसरी साडी आहे ती म्हणजे पैठणी. पैठणी बद्दल काय बोलायचं, मला वाटत नाही पैठणी कधी आउट ऑफ ट्रेंड जात असेल. पण पैठणी म्हटलं की जे टिपिकल आपल्या डोक्यात येतं पारंपरिक नारळी बॉर्डर आणि तो मोराचा पदर. या व्यतिरिक्त 2026 मध्ये सध्या टिश्यू पैठणी आणि बनारसी नक्षी पैठणी या दोन साड्यांचे प्रकार पैठणी मधले हे खूप ट्रेंडला आलेले आहेत. टिश्यू पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम लाईट वेट असते, खूप सॉफ्ट सिल्क असतं आणि जरी ती लाईट वेट असली तरी ते इतकं रिच लुक देतं तुम्हाला. टिश्यू पैठणीमध्ये सध्या पेस्टल कलर्स आहेत ते खूप ट्रेंड मध्ये आहेत, म्हणजे जसं की पिस्ता रंग आहे किंवा गुलाबी आहे, त्याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर दिसतं. त्याच्यावर जरी बॉर्डर आहे, म्हणजे लग्न समारंभात सुद्धा साड्या या नेसल्यात तर तुम्हाला एक लाईट वेट फील पण येतो. सॉफ्ट सिल्क असतं पण त्या इतका कमाल रिच लुक देतात तुम्हाला, खूप सुंदर साड्या वाटतात. बनारसी नक्षी पैठणी याच्यामध्ये काय असतं की पूर्ण साडी भरलेली असते आणि साडीवर जी लोटस पैठणी म्हणतो आपण, तर तसं कमळाची नक्षी असते साडीवर. या साडीमध्ये पारंपरिक रंग सुद्धा खूप छान दिसतात, जसं की लाल आणि पिवळा कॉम्बिनेशन आहे, लाल आणि हिरवा कॉम्बिनेशन आहे, पिवळ्याला राणी कलरची बॉर्डर असं कॉम्बिनेशन आहे आणि एक नेहमीच ट्रेंड मध्ये असलेला टिपिकल पैठणीचा वांगी रंग. हे रंग सध्या खूप डिमांड मध्ये आहेत. पैठणी साडी कितीही म्हटलं तरी एक साडी नाही, आपलं ट्रेडिशन आहे, आपलं कल्चर आहे आणि जर खूप छान साडी घेताय तर ती एक इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहे. ट्रेंडिंग साड्यांमधली तिसरी साडी आहे ती म्हणजे ऑर्गॅन्झा साडी. ऑर्गॅन्झा साडीची इतकी क्रेज आहे ना, ती पण कॉलेज गोईंग गर्ल्स आहेत, ज्या खूप तरुण मुली आहेत, त्यांच्यामध्ये ऑर्गॅन्झा साडी इतकी फेवरेट आहे. आणि ती का आहे माहितीये का? कारण ती अत्यंत लाईट वेट आहे आणि ती खूप फॅशनेबल दिसते. ऑर्गॅन्झा साडीचा फ्लो इतका सुंदर आहे आणि ही साडी आहे ना पेस्टल शेड्स मध्ये पण अवेलेबल असते, त्यामुळे त्या रंगसंगती इतक्या व्हायब्रंट आणि खूप छान असतात ना, ही साडी एकदम कमाल दिसते. यंग मुलींच्या विशेष पसंतीला ही साडी उतरलेली आहे. याचं कारण की साडी नेसल्यावर सुद्धा साडी नेसल्याचा फील ही साडी देत नाही. खूप छान इझी टू कॅरी आहे
जास्त फुलत नाही. जर तुम्ही खूप छान महाग अशा ऑर्गॅन्झा साड्या घेतल्यात ना, तर खूप छान फ्लोई असतात या आणि व्यवस्थित बसतात. म्हणजे असं फुगत नाहीत साड्या. जी कॅरी करायला खूप छान वाटते, जड बोजड वाटत नाही. त्यामुळे ही साडी एक ट्रेंडिंग साडी आहे 2026 मधली. या सिरीज मधली चौथी साडी आहे ती म्हणजे कांचीपुरम साडी. ज्या वेळेस मी म्हणते कांचीपुरम तर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? अगदी मोठे मोठे काठ, त्यात टेम्पल बॉर्डर्स, हेवी सिल्क पण नाही. ज्या सध्या 2026 मध्ये ज्या कांजीवरम और कांचीपुरम साड्या ट्रेंडिंग मध्ये आहेत त्या आहेत सॉफ्ट सिल्क कांचीपुरम. म्हणजे कांजीवरम साड्या पण एकदम छान सटल बॉर्डर असते किंवा कधी कधी बॉर्डरच नसते. छान बुट्टी असतात त्या साडीवर, लाईट वेट असते आणि खूप सॉफ्ट सिल्क असतं. तर अशा या कांजीवरम साड्या खूप ट्रेंड मध्ये आहेत. आता मी तुम्हाला काही सॉफ्ट सिल्क कांचीपुरम साड्यांचे फोटो दाखवते स्क्रीनवर. तर अशा पद्धतीच्या साड्या 2026 मध्ये खूप ट्रेंडिंग आहेत. कांजीवरमचं सिल्क तर एकदम भारी असतं, खूप सुंदर असतं. जसं बसायला हवं तसं परफेक्ट बसतं, थोडंसं थिक असतं. त्यामुळे लग्न समारंभात विशेषतः आपण वापरतो या साड्या. पण 2026 मध्ये या अशा प्रकारच्या साड्या खूप ट्रेंडला आहेत. या ट्रेंड मधली पाचवी साडी आहे ती म्हणजे टिश्यू सिल्क साडी. टिश्यू सिल्क तर टिश्यू सिल्क हा प्रकार भरपूर साड्यांमध्ये येतो. म्हणजे टिश्यू सिल्क पैठणी आहे, टिश्यू सिल्क बनारसी आहे, टिश्यू मध्ये जॉर्जेट टिश्यू सुद्धा साडी आहे. तर ही साडी इतकी छान असते, लाईट वेट असते. खूप सुंदर सुंदर कलर येतात, पेस्टल कलर आहेत किंवा ब्राईट कलर असतात. पण पेस्टल कलर यावर खूप उठून दिसतात. साडी लाईट वेट असते, जरी बॉर्डर असते साडीची. तर त्यामुळे ही साडी खूप रिच लुक देते आणि म्हणूनच ही सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. या लिस्ट मधली सहावी साडी आहे ती म्हणजे बनारसी साडी. जसं की पैठणी कधीच आउट ऑफ ट्रेंड जात नाही, त्याचप्रमाणे बनारसी साडी देखील कधीच आउट ऑफ ट्रेंड जात नाही. सध्या बनारसी मध्ये जॉर्जेट बनारसी ही खूप ट्रेंड मध्ये आहे. जॉर्जेट बनारसी ट्रेंड मध्ये असण्याचे कारण काय? तर ही खूप लाईटवेट असते साडी. जॉर्जेटचा कपडा असतो आणि त्यावर हेवी बनारसी काठ असतात. एकतर हे गोल्डन काठ तर असतात पण चंदेरी काठ सुद्धा आता याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तर त्यामुळे सध्या जे ट्रेंडिंग चांदीचे दागिने आहेत त्यासोबत ही साडी नेसायला खूप छान वाटतं. याच्यात पिवळा रंग खूप सुंदर दिसतो, ऑरेंज रंग खूप छान आहे, पिंक आहे आणि पिस्ता आणि काळा रंग तर विशेषतः सुंदर दिसतो. सातवी साडी आहे ती म्हणजे लिनन साडी. लिनन साडी सध्या ट्रेंड मध्ये आहे आणि त्याचं कारण एक आहे की ही साडी सगळीकडे वापरता येते. म्हणजे अगदी तुमचं ऑफिसचं काही फॉर्मल मीटिंग असू दे, ऑफिसमध्ये काही फंक्शन असू दे किंवा तुमच्या घरात काही फंक्शन असू दे, खूप काहीतरी छान सण असेल, काही समारंभ असेल, त्याला देखील ही साडी नेसता येते. त्यामुळे ही साडी सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. लिनन साडी म्हणजे काय? जे अळशी असते त्याचे धाग्यांपासून ही साडी बनवली जाते. तर ही साडी साडीची किंमत असते या साडीची ती त्या साडीच्या धाग्यांच्या काउंटवर डिसाईड होते. तर आता सध्या मार्केटमध्ये स्लब कॉटन देखील आलेले आहेत. लिनन सारखाच दिसतात पण त्या लिनन नसतात. लिननचा पोत हा जरासा खरबरीत असतो आणि हेच त्या साडीचं वैशिष्ट्य आहे. ही साडी अत्यंत लाईट वेट असते, ब्रीदेबल असते. मेन म्हणजे तुम्ही कितीही नेसला तरी तुम्हाला असं गरम या साडीमध्ये वाटत नाही. साध्या लिनन साड्या देखील असतात, बॉर्डरलेस लिनन साड्या सुद्धा आहेत, छोट्या बॉर्डरच्या आहेत, मोठ्या बॉर्डरच्या सुद्धा आता आलेल्या आहेत आणि खूप जामदानी लिनन देखील आलेले आहेत. म्हणजे खूप नक्षीकाम असलेल्या लिनन आहेत. बनारसी लिनन सुद्धा, हे असे प्रकार सध्या लिनन मध्ये खूप इंट्रोड्यूस केलेले आहेत. लिननची पैठणी देखील आहे. तर या साड्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत. तर त्यामुळे लिनन सध्या एक हॉट ट्रेंडिंग साड्यांमधली आहे. आठवी साडी आहे ती म्हणजे चंदेरी सिल्क. चंदेरी ही साडी अशी आहे ना, ज्या प्रकारे पैठणी आहे, बनारसी आहे, तशी मध्य प्रदेशची चंदेरी साडी आहे जी आउट ऑफ ट्रेंड कधीच जात नाही. म्हणजे काही काही लोकांकडे खूप जुन्या जुन्या चंदेरी देखील आहेत, पण चंदेरी साडीचं वैशिष्ट्य आहे की चंदेरी खूप पारदर्शक असते साडी आणि हलकी फुलकी असते. चंदेरी साडीला विणलेली हवा देखील म्हणतात. मी चंदेरी साडीवर एक पूर्ण व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते.
जर इंटरेस्ट असेल तर नक्की बघा. चंदेरी साडी ट्रेंडिंग मध्ये असण्याचं कारण म्हणजे लाईट वेट आहे आणि खूप ब्राईट कलर येतात. चंदेरीचे सध्या मोठे मोठे काठ खूप आलेले आहेत. मोठे काठ आणि बुट्ट्या छान गोल 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 अशा नक्षीदार बुट्ट्या असतात चंदेरी साडीवर. मध्य प्रदेशची चंदेरी गावात विणली जाणारी ही जी साडी आहे, याची खासियत अशी आहे की ही खूप हलकी फुलकी आहे, पण तरी सुद्धा एकदम रॉयल आणि क्लासी लुक देते आणि म्हणूनच मला वाटतं ही साडी अजूनपर्यंत ट्रेंड मध्ये आहे. या सिरीज मधली 9वी साडी आहे, त्या म्हणजे जॉर्जेट सिक्वेन्स साडी. ज्या वेळेस एखादा सण समारंभ किंवा एखादी पार्टी असते जी संध्याकाळची असते, तर त्यावेळेस आपल्याला थोड्याशा चमकणाऱ्या आणि छान हलक्या फुलक्या साड्या हव्या असतात. तर ह्या ज्या सिक्वेन्स साड्या आहेत या तशाच आहेत. मी तुम्हाला फोटो दाखवते स्क्रीनवर की कशा पद्धतीच्या या साड्या असतात. तर रात्रीच्या वेळेस एखादा समारंभ आहे तुमचा, एखादी पार्टी आहे आणि त्यावेळेस छान असं थोडीशी चमकणारी साडी हवी तुम्हाला, थोडंसं ग्लॉसी पाहिजे, तर ही साडी खूप उपयोगाची आहे. याच्यावर छान डायमंड्स असतात, स्वरोस्किट डायमंड असतात किंवा छान मण्या असतात. कधी कधी जरदोजी वर्क याच्यावर केलेलं असतं. तर असं कॉम्बिनेशनची साडी ही असते आणि खूप छान वाटतं नेसल्यावर. तर हा सुद्धा एक ट्रेंडिंग ऑप्शन आहे साडीचा, तुम्हाला जर रात्रीच्या वेळेस ही साडी नेसायची असेल तर. या सिरीज मधली 10वी आणि शेवटची साडी आहे ती म्हणजे कॉटन सिल्क साडी. कॉटनचा सॉफ्टनेस याच्यामध्ये असतो आणि सिल्कचं शाईन याच्यामध्ये असते, तर त्यामुळे हा ब्लेंड खूप छान वाटतो साडीचा. या साड्यांमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, खूप मरून आणि त्याला स्लेट ग्रे असं कॉम्बिनेशनची साडी सध्या खूप फेमस झालेली आहे कॉटन सिल्कची. तर या होत्या 2026 मधल्या हॉट ट्रेंडिंग साड्या. तुम्हाला या 10 साड्यांपैकी कोणती साडी, त्या साडीचा प्रकार सगळ्यात जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच साड्यांच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या साडीप्रेमी मैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भरपूर साड्या घेत राहा. स्टे एलिगंट, स्टे रूटेड अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.